काळजी घ्या. कोणतीही अशी ऍक्टिव्हिटी करू नका जेणेकरून आपल्याला दुखापत होईल. भरपूर लोकांचे ऍक्सिडेंट होताना मेसेजेस येत आहेत, फोटोज येत आहेत. कोणतरी गाडीवरून पडतंय, कोणतरी इथून पडतंय, कोणतरी तिथून पडतंय. असं नको. पूर्णतः काळजी घ्या. मित्रांनो, आज तारीख आहे 24 जानेवारी 2026 आणि 11 फेब्रुवारी पासून आपले ग्राउंडची प्रक्रिया सुरू होत आहे. आता सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे की सर, हे जे शेवटचे 15 दिवस राहिलेले आहेत, या 15 दिवसात आम्ही ग्राउंडची स्ट्रॅटर्जी काय ठेवली पाहिजे हे थोडंसं सांगा. बघा, या काळात जर ग्राउंडची स्ट्रॅटर्जी व्यवस्थित ठेवली नाही तर तुम्ही जे वर्षभर घासलेलं सगळं व्यर्थ जाणार आहे. ओके, म्हणून इकडे आपण बोर्डावर तुमच्या समस्या लिहिलेल्या आहेत, त्याच्यावर उपाय बघूया. आणि मी तुम्हाला शेवटला सांगेन की या शेड्यूलमध्ये तुम्ही काय बदल केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त राहाल, आरोग्यदायी राहाल आणि व्यवस्थित आपलं ग्राउंड द्याल. जी मार्क तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये पडतात तीच मार्क प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा पडणार आहेत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे की सर, या काळात आमचं 1600 मीटर आणि 800 मीटरचा टाइम जो आहे तो कमी होत नाही, त्या संदर्भात सांगा. सर्वात पहिलं तर हे समजून घ्या की शेवटच्या 15 दिवसात आता तुम्हाला ह्याचा विचार करायचा नाही. जर तुम्ही टाइम कमी करायच्या नादात प्रॅक्टिस वाढवली किंवा हार्ड प्रॅक्टिस केली तर तुम्ही संपणार आहेत. आलं लक्षात? म्हणून तुम्हाला काय करायचंय, माइंडसेट काय ठेवायचंय, कमीत कमी भाऊ मला इकडे 16 मार्क आले पाहिजे. 16 मार्क घेऊन सुद्धा बरीच लोक पोलीस झालेली आहेत. म्हणून कमीत कमी 16 जाईल इतकी तरी आपण मेहनत घेतली पाहिजे, थोडंसं डोकं लावलं पाहिजे. ओके, परंतु जर तुमचं 18 किंवा 20 होत नाहीये तर आता या 15 दिवसात कोणीही उसेन बोल्ट बनण्याचा प्रयत्न करणार नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे सर, गोळा वाढत नाहीये. तर गोळ्याची मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी दिलेली आहे. तुम्हाला 3-4 गोष्टी करायच्या. सर्वात पहिलं हाताचा झटका शिकायचा आहे. जोपर्यंत तुमचा हाताचा झटका लागणार नाही गोळा बाहेर निघणार नाही. आपली काल व्हिडिओ टाकलेली त्याच्यामध्ये पण तुम्हाला पंकज आणि तेजसने काय केलेलं डेमो दाखवलेला आहे. ओके, ती व्हिडिओ बघून घ्या. आणि दुसरं आहे तुम्हाला स्टेपिंग लावायचंय. स्टेपिंग आणि हाताचा झटका ह्या 2 गोष्टी करा, गोळा तुमचा बाहेर निघतो, माझी गॅरंटी आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे थकायला भरपूर होते, काय करू. थंडीचं सीझन आहे, लवकर बॉडी गरम होत नाही, त्यामुळे थकायला होणं हे नॅचरल आहे. परंतु आपण काय केलं पाहिजे, आपण आपली जी प्रॅक्टिस आहे तशीच्या तशी ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये वाढ नाही करायची, अन्यथा तुम्हाला इंजुरीजला फेस करावं लागणार आहे. ओके, यंदा जर तुम्हाला थकायला होत असेल तर मी तुम्हाला म्हणेन की स्टॅमिना प्रॅक्टिसवर तुम्ही जरा जास्त लक्ष द्या. जसं की तुम्हाला स्किपिंग रोप लावायचे आहेत, पायऱ्या चढायच्या आहेत, त्यानंतर तुमचे ABCचे जे प्रकार आहेत ते करायचे. जे 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटरचे शूट्स आहेत त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. त्याचे टाइम तुम्हाला कव्हर करायचं आहे. हे सगळं जर तुम्ही केलं तर बघा, तुम्हाला थकायला जे होते ना ते थोडंसं सोल्युशन त्याच्यावर मिळणार आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, सगळ्यांना आता जवळपास सीन पेन, गुडघे पेन आणि इतर पेन सुरू झालेले आहे. काही लोकांना हॅमस्ट्रिंग झालेले आहे, काही लोकांना काप्समध्ये पेन आलेले आहेत. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला परत सांगतो, एक चांगला शूज घेणे, दुसरं चांगलं डाएट घेणे आणि तिसरं चांगलं रेस्ट घेणं या काळात खूप महत्वाचं आहे. तुम्ही काय करताय, ठीक आहे चला आता शूज जाऊ द्या, 15 दिवसात तुम्ही शूज घेऊन काही करणार नाहीये. परंतु ज्यांना खरंच खूप सीन पेन आहे, ज्यांना रेस्टच घ्यायची पाळी आलेली आहे, त्यांनी खरंच मी सांगेन की थोडंसं 2-3 हजार खर्च करा. एसिक्सचे वगैरे, नायकीचे किंवा पुमाचे तुम्ही शूज घ्या, थोडंसं खर्च करा, कारण आपल्याला ग्राउंड बरोबर कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. चांगले शूज घ्या, प्रॅक्टिस करा. आणि हो, ज्यांना सीन पेन किंवा गुडघे पेन चाललेले आहेत त्यांनी जास्त पाय आपटू नका. तुम्ही पाय आपटताय ते ठणठण करते आणि जास्त त्रास होतोय. आलं लक्षात? या 15 दिवसात रिकव्हरी करायचं तुमच्याकडे वेळ नाही, म्हणून थोडं प्रॅक्टिस करा. जिथे तुम्ही 5-6 रेपिटेशन लावताय तिकडे 2च लावा. ओके, परंतु प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस सोडू नका. हा सीन पेन प्रॅक्टिस मधूनच गायब होणार आहे.
ठीक आहे. प्रॉपर मालिश करत राहा, कूल डाऊन व्यवस्थित करत जा. त्यानंतर मी म्हणेन की या काळात प्रत्येक ग्राउंड करणाऱ्या पोरांनी 7 तास झोपलंच पाहिजे. जर तुम्ही 7 तास झोप देत नसाल शरीराला तर ते शरीर रिकवर होणार नाही आणि तुमचे ग्राउंडचे मार्क वाढणार नाही. नुसतं ग्राउंड केल्याने ग्राउंडचे मार्क वाढत नाही, तर त्याच्यासाठी प्रॉपर मालिश, प्रॉपर डाएट, प्रॉपर रेस्ट हे खूप महत्वाचं असते. मालिश करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे राईचं तेल घ्या, त्यानंतर लुकमाने हयात तेल भेटतो. ह्या 2-3 गोष्टीने तुम्ही जर मालिश केली, आयसिंग करा, या सगळ्या गोष्टी करा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सर आम्ही 2 टाइम प्रॅक्टिस करू का? येस, तुम्ही 2 टाइम प्रॅक्टिस करा. तर एक टाइम तुम्ही लोअर बॉडी तर एक टाइम अपर बॉडी असं करा. तुम्ही काय करताय, सकाळी पण स्ट्रॉंग धावताय, संध्याकाळी पण स्ट्रॉंग धावताय. म्हणजे बरेच लोक मी असे पाहिले की सकाळी रेपिटेशन मारतायत आणि संध्याकाळी लॉंग डिस्टन्स धावतायत. असं केल्याने तुमच्या मार्कामध्ये ग्रो होणार नाही. तुम्ही फक्त काय करताय, 1600 ना 800 वरच फोकस करताय आणि 2-2 टाइम प्रॅक्टिस केल्यामुळे तुमचा गोळा आहे ना त्याच्यावर इफेक्ट व्हायला लागलेला. बघा तुम्हाला अनुभव होत असेल की मी 2-2 टाइम धावतोय, नुसता धावतोय आणि त्यामुळे काय झालेलं आहे, माझा 1600 थोडासा वाढतोय, 800 थोडंसं वाढतंय, परंतु गोळा जो आहे तो कमी झालेला आहे आणि विविध प्रकारचे पेन सुरू झालेले आहेत. म्हणून मी सांगेन की एक टाइम तुम्ही लोअर बॉडी म्हणजेच रेपिटेशन लावणे, शूट लावणे, एबीसी करणे, सगळ्या प्रकार करा आणि एक टाइम तुम्ही अपर बॉडी वर्कआउट करा. अपर बॉडी वर्कआउटने तुमच्यात स्ट्रेंथ येईल, गोळा चांगला वाढेल आणि तुम्हाला 100 आणि 1600 देखील हेल्प होईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे की शेड्यूल मध्ये बदल केलं पाहिजे का? हो, मी जो काही तुम्हाला शेड्यूल लिहून दिला होता आणि जो तुम्ही फॉलो करताय किंवा तुमचे वस्ताद असतील किंवा तुमचे अकॅडमीवाले असतील त्यांनी जो काही तुम्हाला शेड्यूल दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला बदल करायचा आहे. आता शेड्यूलमध्ये काय बदल करायचा हे मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे हा शेड्यूल मी तुम्हाला आखून दिलेला, ओके, आणि हा शेड्यूल तुम्ही फॉलो करत होते. तर आता आपल्याला काय करायचंय बघा, आपण सोमवारी काय ठेवलेलं आहे, 400 मीटरचे 10, 200 मीटरचे 6, मंगळवारी 1000 मीटरचे 5, बुधवारी फाटलेग ठेवलेलं आहे म्हणजेच स्लो फास्ट, गुरुवारी ठेवलेलं आहे थोडंसं हेवी आहे 1200, 800, 400, परत 400, 800, 1200. शुक्रवारी आपण लॉंग ठेवलेलं कमीत कमी 10 किलोमीटर रन करायचं होतं आणि शनिवारी आपण काय ठेवलेलं होतं, हिल ठेवलेलं होतं. आता आपल्याला शेवटच्या 15 दिवसात हा शेड्यूल फॉलो नाही करायचंय, म्हणजे हाच करायचंय पण याच्यात थोडासा बदलाव करायचाय. काय बदलाव करायचाय हो, तर तुम्हाला काय करायचंय, हे आपण जे 10 मारत होतो ना तिकडे आपल्याला 10 मारून जमणार नाही. आपल्याला फक्त 4 ते 5, 400 मीटर ते 4 ते 5 मारायचे आहेत. 200चे तुम्हाला मारायचे आहेत 3. ओके. टाइम इकडे तुम्हाला जास्तीत जास्त घ्यायचंय. ओके, म्हणजेच काय करायचं, आपण पहिलं काय सांगितलेलं, 400 मीटर तुम्हाला किती मारायचे होते, 1:10 ते 1:15 किंवा जे नवीन होते त्यांना आपण 1:20 ते 1:25 पर्यंत सांगितलेलं. आता असं नाही करायचंय. इकडे तुम्हाला आहे ना 1:05 खूप 1:10 या टायमामध्ये तुम्हाला आता 400 मारायचे. म्हणजे काय करायचं माहिती का, एकदम पावर लावायचे, एकदम ताकद लावायचे. ओके, 400चे 4च मारायचे, पण असे धुरंधर मारायचे ना की धुवा झाला पाहिजे सगळा. अलग लक्षात, म्हणजे आपल्याला इकडे आता क्वांटिटी नाही करायचंय, क्वालिटी करायचं. क्वालिटी लक्षात ठेवा, या शेवटच्या 15 दिवसात आपल्याला क्वालिटी प्रॅक्टिस करायचे, क्वांटिटी नाही. म्हणून 10 काढले, 4 किंवा 5 पण खूप झाले, 4च मारा पण जबरदस्त मारा. 1:5, 1:10 अशामध्ये मारायचंय. आणि महिलांनी सुद्धा 1:15 पर्यंत मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. 200 मीटर आपण किती मध्ये मारत होतो, आपण मारत होतो 32 ते 35 मध्ये मारत होतो. आता तुम्हाला लावायचंय 25 ते 28 मध्ये लावायचंय आणि महिलांना पण 30 ते 32 मध्ये लावायचं आहे. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक ह्याच्यानंतर प्रत्येक रेप्सच्या नंतर तुम्हाला 1-2 मिनिटं रेस्ट घ्यायचा आहे. ह्या काळात तुम्हाला क्वालिटी प्रॅक्टिस करून रेस्ट जास्त द्यायचा आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं सर एवढा रेस्ट दिला तर कसं होणार, नाही, तुम्ही रेस्ट द्या, बघा तुमचा परफॉर्मन्स ग्रो होणार आहे. कारण जे करायचं होतं ते अर्लियर आपण सगळं करून बसलेलो आहे. आता फक्त रेस्ट आणि क्वालिटी यावर आपल्याला फोकस करायचं आहे. म्हणजे प्रत्येकी 1 रेप्स मारल्याच्या नंतर मी म्हणेन की 2 मिनिटं बिंदास रेस्ट घ्या, काहीही हरकत नाही.
नेक्स्ट टाइम मित्रांनो, मंगळवारी आपल्याला 1000 मीटरचे आपण 5 रेपिटेशन मारत होतो. आता इकडे तुम्हाला 5 नाही मारायचंय, फक्त 3 मारायचंय. ओके. आणि जे 5 मारत होतो ते आपण किती मिनिटात मारत होतो? 5 मिनिटात मारत होतो. आता 5 मिनिटात नाही, आपल्याला यंदा 3च लावायचे आहेत. 3:20 ते 3:30च्या दरम्यान. आणि महिलांनी अजून 10 सेकंद पुढे घेतलं तरी चालेल, म्हणजे 3:40 पर्यंत महिला सुद्धा मारू शकतात. आणि मारावे लागणार आहे, कारण तुम्हाला फक्त 3च राऊंड मारायचे आहेत. ओके. आणि प्रत्येकी तुम्हाला काय करायचंय, इथे 3 ते 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. बघा, ब्रेक घेणं परत सांगतोय अत्यंत महत्वाचं आहे. या ब्रेकमध्ये तुम्ही जो प्रोटीन शेक बनवलेला असेल किंवा इलेक्ट्रो घेतलेला असेल ते तुम्ही कंझ्युम करू शकता. ड्युरिंग वर्कआउट चालून जाते आणि लगेच ते एनर्जी रिकवर करते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे करायचंय. बुधवारी तुम्हाला फार्टलेक मारायचंय. ह्याच्यामध्ये कोणताही चेंजेस करायचं नाही, जसं चाललेलं आहे तसंच लावायचं आहे, याच्यात कोणताही बदल नाही. त्यानंतर गुरुवारी जो आहे ना, तो 1200 मीटर, 800 मीटर, 400, परत 400, 800 आणि 1200 एवढं तुम्ही करू नका, नाही तर आता संपून जाल तुम्ही. ओके. तुम्ही काय करू शकताय, 1200 लावा एक, त्यानंतर एक 800 लावा, 400चे 2 न लावता 400चा एकच लावा, आणि शेवटला परत 800 न लावता 1200 लावा. म्हणजेच काय, तर तुम्ही 1200चं लावलेलं आहे, त्यानंतर 800चं लावलेलं आहे, त्यानंतर 400चं लावलेलं आहे, त्यानंतर शेवटला परत तुम्हाला 1200 मीटर, म्हणजे इकडे एवढेच रेपिटेशन तुम्हाला लावायचे आहेत. ठीक आहे. बघा, 1200, 800, 400 आणि परत 1200, कारण थोडंसं हेवी गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यात परत तुम्हाला काय करायचंय, टायमिंग कमी करायचं आहे. ओके. तुम्हाला बघा इथे 1200 काय किती मध्ये मारायचं माहितीये का, 1200 तुम्हाला मारायचंय 4:10 ते 4:20 मध्ये मारायचं आहे. आणि महिलांना परत 10 सेकंद वाढवायचे, 4:30 ते 4:40 अशा प्रकारे. त्यानंतर 800 तुम्हाला किती मारायचंय, 1:20, 2:40 ते 2:50 पर्यंत 800 मीटर मारायचं आहे. ओके. परत 1200 सेम टायमिंग. ठीक आहे. महिलांना आपल्याला काय करायचंय, थोडंसं वाढवायचंय. ओके. जिथे मी समजा 4:10 सांगतोय तिथे तुम्ही 20 सेकंड 30 सेकंड एक्स्ट्रा घेऊ शकताय, कारण तुम्हाला एवढं हे नाहीये. परंतु तुमचंच अत्यंत महत्वाचं आहे बरं का. मुलं 1600 कव्हर करतात, मुली 800 कव्हर करत नाहीत, हे लक्षात ठेवायचं. मुलीने थोडंसं जरा जास्त जोर घालायचा आहे. शुक्रवारी लॉंग डिस्टन्स आहे तसंच आहे, 10 किलोमीटर तुम्हाला यंदा आपण मारलेच पाहिजे, आणि एकदम स्लो मध्ये, काही टेन्शन नाही. आता शनिवारी जो आहे ना, हा आपला रद्द होणार आहे. का बोला, कारण आपल्याला एक दिवस टाइम पण काढायचा ना. तुम्हाला जे तुम्ही प्रॅक्टिस करताय ते प्रॅक्टिकली जशाच तसं मांडता येते का, कारण बऱ्याच लोकांचं होते की ग्राउंडला त्याला 45 पडते, पण तिकडे जाऊन तो 36च मार्क टाकून येतोय. तर असं व्हायला नको, म्हणून तुम्हाला एक दिवस डेमो द्यायचा आहे. आणि डेमोसाठी आपण शक्यतो सोमवार हा दिवस निवडतो. मग तुम्हाला काय करायचं, सोमवारच दिवस निवडायचा आहे. आणि हे जे इव्हेंट आहेत ना, ते एक वार खाली आणायचंय. म्हणजे सोमवारी डेमो दिला तर हे जे 400च्या आणि 200चे रेपिटेशन मारणार आहे ते मंगळवारी, 1000 मारणार आहे ते बुधवारी, फाटलेक गुरुवारी, हे लॉंग रेपिटेशन शुक्रवारी, आणि लॉंग डिस्टन्स शनिवारी, आणि रविवारी पूर्णतः ब्रेक. ब्रेक घेणं अत्यंत महत्वाचं आहे. जर ब्रेक घेतला नाही तर प्रॉब्लेम होणार. आणि रविवारी तुम्हाला काय करायचंय, 2 ते 3 गोष्टी करायच्या. सर्वात पहिलं, स्विमिंगला जा, कुठेतरी समुद्रात जा, विहिरीत जा, खड्ड्यात जा, कुठेतरी जा, पण जा आणि स्विमिंग करा. ओके. आणि दुसरं आहे अत्यंत महत्वाचा, मालिश करा. आता तुम्हाला मालिश करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. महिला जरी असली तरी मालिश करायचंय बरं का. महिला लोक मालिश करत नाहीत, नाही, मी माझ्या प्रत्येक महिलांना मालिश करायला लावायचं. गर्ल्स मिळून मालिश करा. ओके. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे तुम्ही डाएट, झोप, या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्या. आणि ह्या गोष्टी या 15 दिवसात फॉलो करा. तुम्ही स्वतः मला सांगणार, सर आम्ही हे फॉलो केल्यामुळे आम्हाला ग्राउंडला चांगले मार्क आलेले आहेत. ओके. काळजी घ्या. कोणतीही अशी ऍक्टिव्हिटी करू नका जेणेकरून आपल्याला दुखापत होईल. भरपूर लोकांचे ऍक्सिडेंट होताना मेसेजेस येत आहेत, फोटोज येत आहेत. कोणतरी गाडीवरून पडते, कोणतरी इथून पडते, कोणतरी तिथून पडते. असं नको. पूर्णतः काळजी घ्या, व्यवस्थित राहा आणि चांगलं ग्राउंड. थँक्यू. जय हिंद आणि सगळ्यांना ऑल दी बेस्ट.